नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता इकडे काव्या झोपलेली असते, कारण तिचा उपवास असताना तिला झोप लागत नसते, तरीसुद्धा ती झोपायचा प्रयत्न करत असते. तर आता इकडे पार्थ तिच्यासाठी किचनमध्ये जाऊन फ्रूट सॅलड बनवतो. फ्रूट सॅलड की ती खाईल म्हणून तिचं पोट भरावं यासाठी तो तिच्यासाठी मेहनत करत असतो, प्रेमाने बनवत असतो. तर तो फ्रूट सॅलड घेऊन आता रूममध्ये येतो आणि मुद्दाम चमच्याने खात असतो आणि मुद्दाम मिटक्या मारत असतो तोंडाने. वा वा, किती छान, खूपच सुंदर झालेलं आहे. मला माहीत नव्हतं पार्थ देशमुख एवढा आर्किटेक्ट आहे, पण किचनमध्ये सॅलडसुद्धा छान बनवतो असं तो म्हणत असतो. तर तो छान प्रेमाने हळूहळू खात असतो. तर आता इकडे काव्याला जाग येते. काव्यामध्ये काय चाललं आहे तुमचं आणि काय खाताय तुम्ही? तुम्हाला समजत नाही का इथे माझा उपवास आहे, इथे मी झोपली आहे आणि तुम्ही इथेच खायचं आहे, तुम्हाला इथेच खायचं आहे का? किचनमध्ये जाऊन खा, हॉलमध्ये जाऊन खा, इथेच का रूममध्ये बसून खायचं आहे? तेव्हा आता पार्थ म्हणतो तुम्हाला खायचं आहे का, या मग तुम्ही पण खा. तेव्हा आता काव्य म्हणते नाही नाही मला नाही खायचा, पण तिचं आता भुकेने खूप तरफडा होत असतो, तिला भूक खूप लागलेली असते. त्याच्यामुळे ती पार्थ जवळ येते आणि म्हणते नाही खाल्लं तर मला झोपसुद्धा लागणार नाही, आणि खाल्लं तर थोडं झोपसुद्धा लागेल आणि बरंसुद्धा वाटेल. तर आता काव्य म्हणते मलाही द्या. तेव्हा आता पार्थ हळूहळू 1 चमचा 2 चमचा वाटीमध्ये टाकत असतो. पण ती म्हणते हो देशमुख, टाका ना पटपट, आवरा ना पटपट, मला भूक लागली आहे. तू कसे काय देशमुख आहे तुम्ही? तर ती आता स्वतःच ती वाटी घेते आणि चमचा घेते, स्वतःच्या हाताने ओतते आणि खाऊ लागते. पार्थ आता तिच्याकडे बघतो. पार्थ म्हणतो अहो हळूहळू थांबा. तर आता पार्थ तिच्या हातातली वाटी हातात घेतो आणि म्हणतो थांबा जरा. तेव्हा आता काव्याला काही सब्र नसते, तर आता काव्य त्याच्याकडे बघत असते की हा मला केव्हा देईल. तेव्हा पार्थ तर त्याच्या हाताने चमचा घेऊन आता तिला भरवत असतो. तेव्हा आता काव्य तर पार्थच्या प्रेमातच पडते आणि पार्थसुद्धा प्रेमाने आता काव्याला भरवत असतो.